आपल्याकडे काही म्हणी आहेत. साखरेत घोळा, तुपात घोळा, कारलं कडू ते कडूच. काय परतून घ्या, कशात घोळा, काय करायचं ते करा, कारल्याचा कडूपणा काही जात नाही. अजून एक म्हण आहे आपल्याकडं. म्हणी फार इंटरेस्टिंग असतात तर मला त्या फार सांगाव्या वाटतात. ह्या म्हणी का तयार झाला असाव्यात याचा अंदाज मी भूतकाळातल्या कथांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. मिळत नाही. कधी कधी वर्तमानातल्या काही गोष्टी त्याचा पुरेपूर अर्थ सांगून जातात. दुसरी एक म्हण आहे, सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही. आम्ही सुंभ जाळून बघितला, त्याचा पीळ गेलेला नव्हता, पिळात सगळं जळून गेलेलं होतं ते. त्याची राख होते, त्या पिळाला काय अर्थ उरत नाही, जोर उरत नाही, त्या पिळामध्ये सोडून द्या. दाबलं की सगळा पिळ संपतं, सगळंच संपतं. पण जळालेल्या सुंभाचा पीळ कायम राहतो, कारल्याचा कडूपणा कायम राहतो आणि न मिळालेली द्राक्ष आंबट असतात. अंगूर खट्टे आहे जे म्हणतात ना, न मिळालेली द्राक्ष आंबट असतात. म्हणीचा पुष्कळ झाला. जरा या म्हणी अशा का तयार झाल्या असतील याचा शोध घेत घेत जे समोर येतं ते तुमच्या समोर सांगतोय. चालाक पवारांनी कशी बाजी बदललेली आहे हे तुम्हाला मला अगदी सप्रमाण दाखवून द्यायचं आहे. आपल्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्र गोविंदरावजी पवार साहेब हे 3.5 जिल्हे इलाही ते गेले जंतर मंतरवर तरुणांच्या आंदोलनाला प्रतिसाद द्यायला, पाठिंबा द्यायला. 85 वर्ष लोटलेला हा तरुण तिथे हजर झाला आणि लोकांशी गप्पा मारल्या. ज्या पद्धतीने आपल्याकडच्या माणसांनी एका म्हटलं होतं, काय ऊर्जा आहे साहेबांची, तसं दीपके सुद्धा साहेबांची ती ऊर्जा बघायला खाली उतरून साहेबांना भेटून गेला. बघा जरा तो व्हिडिओ. पाहिला? साहेबांच्या या ऊर्जेला शत नमन करावं वाटलं आणि या ऊर्जेला नमन केल्यानंतर काही वेळाने आक्रीत घडलं. खरोखर आक्रीत घडलं. साहेब उठले आणि थेट गेले ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी आणि पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी आत नेलं. लेकी सह साहेब पंतप्रधानांना भेटले. लोकांनी इकडे सांगितलं की बघा, लेकरांसाठी, तरुणाईसाठी साहेब पंतप्रधानांना भेटले. खरं सांगू, साहेब लेकरासाठीच भेटले, पण जंतर मंतरवरच्या नाही, स्वतःच्या लेकरासाठी भेटले. आणि पुन्हा मात्र कुणी साहेबांच्या वर्तुळातून जंतर मंतर विषयी फार बोलताना दिसलं नाही. माहीत नाही बोलले असतील तर, का त्याला मीडियाने फारसा प्रतिसाद दिला नाही, कुणी बोलताना दिसलं नाही. साहेबांनी या आंदोलनाची बाजीच पलटवण्याचा प्रयत्न केला. अहो एवढंच नाही, साहेबांनी चक्क मोदींचं कौतुक केलंय. देवा शपथ आपण खोटं बोलत नाही, म्हणजे काही गरज नाही खोटं बोलण्याची. ऐका ना. आज देश एका वेगळ्या दिशेने चालला. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे तिथं राजकीय मध्ये हे करायचे नाही. हे हातकंगन को आरसी क्या, पढे लिखे को पारसी क्या, आपल्याला कळून जावं पटकन की काय आहे ते. साहेबांनी मोदींचं कौतुक केलं. साहेबांनी मोदीची भेट घेतली. साहेब जंतर मंतरवर गेले आणि जंतर मंतरवर गेलेल्या साहेबांना आता भाव द्यायचा नाही हे दीपकेंनी ठरवलं. साहेब काय करतात, कशासाठी करतात, काहीच कळत नाही. पण साहेब, माझ्या वयाची पिढी
जराशी तुमच्यावर भाबडेपणाने विश्वास ठेवणारी होती. पण नव्या पिढीला म्हणी माहीत नसल्या तरी म्हणीचा अर्थ आणि तशा म्हणीच्या स्वभावाचे साहेब मात्र उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत. त्यामुळं दीपकीनी पुन्हा साहेबांच्या घरच्याला कोणालाच भाव द्यायचा नाही हे ठरवलं. मग काय, साहेबांचे नातू स्टेजवर गेले जे जंतरम मंतरम करायला. आणि स्टेजवर गेल्यावर ते आदरणीय दीपके टी व्हीवाल्याशी बोलत बसले आणि साहेबाच्या नातवाला त्यांनी आला कितक्याचा गेला कितक्याचा बघितलंच नाही. आणि सरळ ते बिचारे आले, गर्दी बघितली, वा वा छान छान म्हणले, यायला पैसे नाही एवढे कसं काय जमलेत, हा विचार मनामध्ये आला असेल हा. आता आपल्याला माहीत नाही काय आलं ते, कारण यांना तर गर्दी जमवताना काय काय करावं तर सगळ्या जगाला ठाऊक आहे. आणि गेले निघून. बघा, पाहिलं, हे मी नाही, एबीपीने दाखवलं आहे. साहेबांनी आता पूर्णतः बाजी पलटवलेली आहे. साहेबांच्या नातवालाही तिथे भाव मिळालेला नाही. म्हणजे एक तर साहेब पुन्हा नाही गेल्यावर यांनी जावं कशाला हा मोठा प्रश्न आहे. आणि ती बाजी पलटवली की जी गडबड होते ती गडबड आपल्या लक्षात आलेली आहे. साहेब काय करतील सांगता येत नाही. साहेबांचा पीळ, साहेबांचा पेच आणि साहेबांची वाक्य आपल्या लवकर लक्षात येणं अशक्य आहे. पण कॉक्रोच आंदोलनातली हवा कोण काढून घेईल तर ते साहेब असतील एवढं मात्र नक्की. नमस्कार.